नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात म्हणजे शेवगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आलेलो आहोत. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित केली आहे. माननीय चंद्रशेखर घोले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ते आपण आज कव्हरेज करणार आहोत. अजित बुवा, माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण श्रद्धांजली व सर्वपक्षीय शोकसभा माननीय आमदार डॉक्टर नरेंद्र घोले पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. फोन करूंगा जब घर को फोन करूंगा जब प्रोग्राम डॉक्टर नगरला स्वर्गीय अजितदादांचं 28 तारखेला अपघाती निधन झालं आणि अजूनही अख्खा महाराष्ट्र त्या दुःखातून सावरलेला नाही. परवा दिवशी आपल्या बँकेचे चेअरमन आदरणीय चंद्रशेखर घोले पाटील साहेब यांच्या पुढाकारातून आदरणीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा नगरला झाली आणि सगळ्याच मान्यवरांनी आदरणीय दादांबद्दलच्या आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. या राज्याची कधी भरून न येणारे असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा आज आपण शेवगावला सर्व पक्षांच्या उपस्थितीमध्ये शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. मी व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतो की आपण पुष्पांजली करण्यासाठी कृपया फोटोकडे यावं सगळ्यांनी. आज दुर्दैव म्हणजे आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्याची आपल्याला शोकसभा या ठिकाणी घ्यावं लागत आहे. खरं म्हणजे 28 तारखेला सकाळी मी अपघाताचं टीव्हीवर पाहिलं, त्यावेळेस वाटलं होतं का गंभीर असतील, काही दुखत असेल, 6 महिन्यांनी बरे होतील. परंतु नंतर पाहिलं तर दुर्दैवी त्या ठिकाणी अजितदादा गेलेले होते. आज खऱ्या अर्थाने आम्ही आता सगळ्यांनाच बोलायचं आहे, परंतु आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं, अजितदादांना भेटलो, दादांनी तातडीने त्या ठिकाणी दखल घेतली आणि आम्हाला न्याय दिला. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा
त्यांचे तळागाळातील शहरामध्ये एक जाळं असल्यामुळं शेतकरी बांधवांचे जे काही काम असतील ते तातडीने अजितदादा करत होते आणि पूर्णस्वास नेत होते. खऱ्या अर्थाने आज आपल्यातून अजितदादा गेलेले याचा विश्वास सुद्धा आपल्याला बसत नाही. परंतु आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करत आहोत. माझ्या हुंदे कुटुंबियाकडून आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. डॉक्टर अमोलजी फडके. आज आपण इथे जे सर्व जमा झालेले आहोत ते आपले लाडके महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे सर्व उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागील महिन्याच्या 28 तारखेला बारामती येथे विमानाची दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये दादांचं दुर्दैवी निधन झालं. तर ज्यावेळेस या टीव्हीवर बातम्या होत्या नक्कीच असं वाटत होतं ही बातमी खोटी असेल, परंतु ज्यावेळेस ही बातमी खरी वाटली त्यावेळेस आपला पूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये गेला आणि प्रत्येकाची भावना अशी निर्माण झाली की आपल्या घरातले कोणी व्यक्ती गेले की काय अशी प्रत्येकाची भावना निर्माण झाली आहे. पूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे. जसे की आपण सर्व म्हणतो की 12वी परी कितीतरी पुरावे या उक्तीप्रमाणे दादांचं कार्य आपण बघितलेलं आहे. दादांनी केलेलं हे कार्य आज जरी दादा आपल्यात नसतील परंतु त्यांनी जे केलेलं हे कार्य हे आपल्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन राहणार आहे यामध्ये कोणतीही शंका राहत नाही. आज आपण बघितलं दादांनी त्यांचे जे कार्य होतं ते एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालकापासून तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पदापर्यंत दादांनी अनेक पदे घोषवली. परंतु ती पदे घोषवत असताना एक सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कामं झाली पाहिजे, माझ्या कामगारांची कामं झाली पाहिजे हा हेतू ठेवून दादांनी आज सगळ्यांची कामं केलेली आहेत हे आपण सर्व पाहतच आहोत. आणि आपण जसे म्हणतो ना की जसं चंदन ज्याप्रमाणे आपण घासत जातो त्याचा सुवास हा सर्वत्र पसरत जातो त्याप्रमाणे दादांनी जे केलेले कार्य आहे ते आपण पाहतो आणि त्यांचे हे जे कार्य आहे ते आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आज आपण इथे सर्वजण जमा झालेलो आहोत ते दादांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण ते सर्व उपस्थित झालेलो आहोत. मी आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत तसेच आमचे नेते महाराष्ट्राचे माजी उपसभापती माननीय आमदार बाळासाहेब थोरासाहेब यांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या फडके कुटुंबियाच्या वतीनं दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते ॲडव्होकेट अविनाशजी मगरे भाऊसाहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करा. या शोक सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तालुक्यातून दादावर प्रेम करणारे उपस्थित असलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते, आत्ताच सांगितल्याप्रमाणे 28 तारखेला ही दुर्घटना घडली. आम्ही सकाळीच ग्राउंडवर होतो आणि तिथं ही बातमी काही जणांनी सांगितली त्यावर विश्वास बसत नव्हता. ताबडतोब घरी येऊन टी व्ही चालू केला आणि पाहिलं तर खरोखर ती बातमी खरी निघली आणि या दुर्घटनेमध्ये जे सर्वांचे दादा होते ज्यांनी सर्वांच्या मनात घर केलेलं होतं असे आपले अजितदादा आपल्याला सोडून गेले. आपण जर त्या अंत्यविधीच्या वेळी जर पाहिलं तर अनेक वयस्कर महिला रडत होत्या, त्या त्यांचे अनुभव सांगत होत्या. काही मुलं रडत होते, काही वयस्कर माणसं रडत होते आणि दादांनी त्यांना कशी मदत केली, त्या कुटुंबांना कशी मदती केल्या ते सांगत होते. काही तरुण मुलं होती आणि आपल्याला माहिती आहे की त्या बारामती परिसराचं, त्या पश्चिम महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं नंदनवन दादांनी केलं. आशिया खंडामध्ये सर्वात मोठी MIDC त्यांनी त्या पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी आणली. त्या भागाचा विकास केला, शेतकऱ्यांच्या मुलांना कामं दिली. अनेक शेतीबाबत प्रक्रियेचे महत्त्वाचे प्रकल्प होते, त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी प्रकल्प राबवले.
अनेक रस्त्यांची कामं चांगली केली. जे विद्यार्थी असतील, सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना सुद्धा त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. आपल्या शेवगावचं जर उदाहरण झालं तर शेवगावसाठी आदरणीय नरेंद्र पाटील असताना आमच्या पंचायत समितीला त्यांनी इथं सभागृह दिलं. पाटेकर साहेब होते त्यावेळेस, मी सभापती होतो पंचायत समितीला. बंधारे दिले. बंधारे तर एवढे दिले की त्याला लिमिट नव्हतं. या भगूरचा पुलाचं काम त्यांनी केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताजनापूर टप्पा 2 साठी कोट्यवधीची ग्रँट, कोट्यवधीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि म्हणून या तालुक्यावर सुद्धा दादांचे फार मोठे उपकार आहेत. मी जास्त बोलत नाही, परंतु जाता जाता एकच सांगेन की दादा हे खरोखर दुसऱ्यासाठी जगले. आपण पाहतो जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, कार्यकर्ते निवडून आणण्यासाठी ते तिथं सभेला येत होते. आणि येता येता दुर्दैवी ही घटना घडली. म्हणजे कार्यकर्त्याला सुद्धा न्याय द्यायची भूमिका त्यांच्या अंतःकरणात असायची. सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या अंतःकरणात असायची. मला आठवतं, मी लहान होतो, इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळी सर्व महाराष्ट्र, पूर्ण देश हा दुःखाच्या सागरामध्ये डुबून गेला. अनेक मागासवर्गीय वस्त्या असतील, तळागाळातील शेवटच्या टोकाची माणसं असतील, त्यांच्या चुली पेटल्या नाही. तीच परिस्थिती अजितदादा गेल्यानंतर झाली. आमच्यासारख्याने सुद्धा इतकं वाईट वाटलं की आम्ही 1-2 दिवस जेवण सुद्धा केलं नाही. इतके वाईट अवस्था त्यांचे ते व्हिडिओ पाहून, त्यांचं ते जनतेसाठी प्रेम पाहून, जनतेसाठी त्यांचा त्याग पाहून वाईट वाटत होतं. आणि म्हणून आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की ते चंदनासारखे झिजले. परंतु मी नेहमी सांगत असतो की जे लोक हे स्वतःसाठी जगत नाही, दुसऱ्यासाठी जगतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी असं म्हणता येईल, ज्योत जळते प्रकाशासाठी, सृष्टी फुलते निसर्गासाठी, चंदन झिजते सुगंधासाठी, जिवंत सर्वच जगतात, जिवंत सर्वच जगतात, पण कधीतरी जगून पाहावे दुसऱ्यासाठी, कधीतरी जगून पाहावे दुसऱ्यासाठी. अशा या महान नेत्याला मी शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने, जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मान्यवरांना विनंती करतो की आपल्या भावना खूप मोठ्या आहेत आणि प्रत्येकाला दादांबद्दल खूप बोलावंसं वाटतं, परंतु सगळ्यांनीच वेळेची मर्यादा पाळावी ही विनंती. त्यानंतर प्रहार संघटनेचे राम शिदोरे थोडक्यात. गेल्या 28 तारखेला या महाराष्ट्रावर काळाने घाला घातला आणि तुमच्या आमच्यातला एक उमदा माणूस या भूतलावरून आपल्यातून घेऊन गेले. दादांचं कार्य एक आठवण म्हणून सांगतो फक्त. भाऊ आमदार असताना सकाळी 7 वाजता भातकुळगाव फाट्यावरती शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्याला नुकसान देणारे दादा आज तुमच्या आमच्यात नाही राहिलेले. आणि दादा हे फक्त नावाने दादा नव्हते, तर ते कामाने दादा होते. आणि महाराष्ट्राचं एवढं मोठं व्हिजन, एवढा मोठा अभ्यास, एवढा मोठा अर्थ खात्याचा अभ्यास, असा नेता घडायला मला वाटतं आता परत 25 वर्ष पुन्हा या महाराष्ट्राला पाठीमागं जावं लागणार आहे. आणि म्हणून दादाच्या जाण्याने ही जी काय हानी झालेली आहे ही निश्चित न भरणारी हानी आहे. आज सर्व पक्षीयाच्या वतीनं या ठिकाणी शोकसभेचं आयोजन केलं. दादांनी सर्व पक्षातल्या लोकांना प्रेम केलेलं होतं. आणि म्हणून मी माझ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं, शेवगाव पाथर्डी तालुका विधानसभेच्या वतीनं, अंध, अपंग, दिव्यांग, कष्टकरी, मोलमजूर जनतेच्या वतीनं, सर्वसामान्य गोरगरिबाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. क्लबच्या वतीनं डॉक्टर लड्डा यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजलीसाठी समोर यावं.
आदरणीय दादा आज आपल्यात नाही. ज्यांनी कामाचाच परमेश्वर मानला, ते कधीच परमेश्वर बाबा बुवा यांच्या नादी लागले नाही. त्या दादाचे असे राजकारणी दशकात एखादं करतो आणि आज ते आपल्यात नाही. त्याचं खूप दुःख होतं आहे. मी रोटरी क्लब शेवगाव सिटी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेवगाव, उचल फाउंडेशन शेवगाव व माझ्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब गट याच्या वतीनं नगरसेवक सन्मान्य सुनील काकडे सर. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीपर या ठिकाणी उपस्थित शोकाकुल व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील शोकाकुल बंधूंनो, खरं तर दादा गेले असं वाटत नाही. ज्या दिवशी ते अपघात झाला त्याच्यानंतर मी त्यांच्या सगळ्या क्लिपा पाहिल्या आणि त्या क्लिपा पाहत असताना माझं लक्ष म्हणजे असं मी भावनाविवश झालो की लहान मुलासोबतही तेच बोलणं, मोठ्या स्टेजवरही तेच, पोटात एक आणि ओठात एक असं त्यांचं नव्हतं, असं ठाम मत माझं झालं. आणि खरं तर त्यांचं जे काम आहे सकाळी 6 वाजल्यापासून सुरू व्हायचं तर सायंकाळपर्यंत, रात्रीपर्यंत, उशिरापर्यंत, तरी उशीर जरी झाला तरी सकाळी 6 वाजता त्यांचं काम सुरू व्हायचं. खरं नव्या पिढीसाठी तो एक चांगल्या पद्धतीनं आदर्श घेता येईल असं आहे. होतील बहु, झाले बहु, आहेतही बहु, परी यासम हा, हे त्यांच्याबद्दल असं म्हणता येईल की पुन्हा असा नेता घडणं म्हणजे अवघड आहे, मुश्किल आहे. त्यांना आमच्या शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी पक्षातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पत्रकार संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार लांडे आबा. सभेसाठी आपण एकत्र आलेले मी फक्त त्यांचे पत्रकारिता म्हणून ज्यावेळेला त्यांचा अनुभव आला तो इतका चांगला होता. माझ्या आयुष्यात मी अनेक पुढारी पाहिले, पण ताबडतोब न्याय देणारा माणूस कधी पाहिला नाही दादा व्यतिरिक्त. मला चांगलं आठवतं की एकदा आपल्याकडे अतिशय ढगफुटी झाली होती. त्यावेळेला दादा सगळ्याच्या अगोदर लातूरगाव फाट्यावर हजर होते आणि सगळ्याच्या अगोदर ते गारा शेतकऱ्यांनी आणलेल्या होत्या त्या त्यांनी पाहिल्या आणि लगेच मदत जाहीर केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रवृत्ती होती. दुसरा प्रसंग मला असा आठवतो की आपण या पाथरी रोडने येतो, प्रौढ गावाचा तो पूल होता, त्या पुलाचं उद्घाटनासाठी की पायाभरणीसाठी उद्घाटनासाठी ते प्रमुख पाहुणे होते आणि वेळेचा पूर्ण अभ्यास असलेला, वेळ पूर्णपणे पाळणारा असा दुसरा नेता मी पाहिलं नाही माझ्या आयुष्यात. की तो कार्यक्रम ज्या वेळेला होता ते सगळ्यांच्या अगोदर नरेंद्र पाटील आणि ते दोघे सगळ्यांच्या अगोदर पुलावर हजर होते. घरी चालू होती, 2 पिढ्या टाकलेलं होती आणि 2 बसलेले होते. त्याच वेळेला नेमकं काय झालं होतं ते आदल्या दिवशी मी त्यावेळेला सकाळचं काम पाहत होतो. ॲग्रोवनला मी एक बातमी लिहिली होती, आपली धरणातलं पाणी बंद पाईपद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, आणि तो लेख होता बाय नेम, माझ्या नावाने तो प्रसिद्ध झालेला होता. साहेबांनी मुद्दाम त्यांना आठवण करून माझी त्यांची जवळ आणून ते अंक दाखवला आणि मग त्यांनी माझं चांगलं कौतुक केलं.
दुसरी एक बाब अशी आहे की म्हणजे शरद पवारांची बहीण मीनाताई गवधने आणि माझा बांधाला बांध आहे उत्तरगाव माझी सासूबाई आहे. आणि यांची आदोळ देवळाली आहे. त्यामुळं माझे जवळजवळ त्यांचे घरगुती संबंध चांगले आलेले होते. मी संबंध पत्रकारितेच्या काळात मला ज्या चांगल्या चांगल्या व्यक्तीचा अनुभव आला त्यात दादा एक नंबरचे होते असं मी प्रामाणिकपणे कबूल करतो, मांडतो माझं मत आणि दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो. माझी दादाचं अपघाती निधन झालं. 2003ला नरेंद्र पाटील आणि जैन गल्लीत मला वाटतं दादा आले होते आणि त्या ठिकाणी रोडचं उद्घाटन त्यांनी केलं होतं. तेव्हा गारपीट झालं त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी दादा शाहू तालुक्यात आलेले होते. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेतलेले दादा, कोणत्याही धर्माला जातीभेदाला विसरून जाणारे दादा आणि प्रत्येक ठिकाणी स्पष्टोक्ती असणारा नेता असा दुसरा होणे नाही. तर हे जे मास लीडर होते, विलासराव देशमुख झालं, गोपीनाथराव मुंडे झालं, हे मास लीडर होते. ह्यांचा आदर्श नवीन पिढी अजून घेत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून जो चांगला राजकारणी आहे याची प्रचिती येते. तर असा दादा होणे नाही. सर्व या ठिकाणी शोकाकुल बंधू आहेत. आम्ही देखील शेवगाव तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य प्राध्यापक किसनराव चव्हाण सर. राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीपर या शोकसभेचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील बोलिसे, त्याचप्रमाणे या भागाचे आमदार मोनिकाताई दादळे, माजी आमदार चंद्रशेखर मुले पाटील, सगळ्याच पक्षाचे सर्व मान्यवर, तालुक्यातून आलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी. तर म्हणजे आजच्या या शोकसभेला काय बोलावं मन फिरून गेलेलं आहे. 28 तारखेपासून आपण बघतोय की महाराष्ट्र धावणारा महाराष्ट्र परंतु थांबल्यासारखा दिसतोय. कारण या महाराष्ट्रानं देशाला खूप मोठमोठाली माणसं दिली, राष्ट्र घडवणारी माणसं देखील महाराष्ट्रानं दिली. अगदी छत्रपती शिवराय असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, ही सगळी माणसं महाराष्ट्रानं दिलेली आहे. आणि तोच विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करणारे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील. तर म्हणजे अनेक वक्त्यांच्या भाषणातून आपण बघितलं आता की महाराष्ट्राची नस ओळखणारे बोटावरती मोजण्याइतके माणसं, नेते या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. लोकांमधला नेता ज्याला आपण म्हणतो, नेते तर खूप आहे, पण लोकांमधला नेता म्हणजे पवार साहेबांच्या बद्दल तसं बोललं जातं. आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा देखील उल्लेख झाला, त्याचप्रमाणे विलासराव देशमुख असतील. आणि आता जर आपण आजच्या या सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत महाराष्ट्र सर्वश्रुत असलेला नेता, प्रत्येक घटकाची इत्तमभूत समज असणारा, जाणीव असणारा आणि त्याच्यावरती उत्तम प्रकारे तोडगा काढणारा नेता जर कोणता होता तर अजितदादा आहे. मला असं वाटतं की अजितदादांच्या जाण्यानं फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं नुकसान झालं. कारण महाराष्ट्र हा देशाला विचार देणारं राज्य आहे. या महाराष्ट्रामधील जे शेतकरी आहे, आता सांगितलं की गारपीट झाली आणि सकाळी 7 वाजता शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेले अजितदादा उपमुख्यमंत्री असताना, एवढ्या मोठ्या पदावरती असताना देखील त्याच्या सकाळी कामाला सुरुवात करणं, मला असं वाटतं की ही जी ऊर्जा आहे ना, ही ऊर्जा कुठून येते. अजितदादांकडे पाहिल्यानंतर एक खळखळता असा झरा वाटायचा की झोपायचे किती वाजता. उपमुख्यमंत्री पद आहे, राज्यातनं येणारे लोक, मंत्रालयातला सगळा तो उरक, झोपणार कधी, सकाळी उठून पुन्हा 7 वाजता एखाद्या कार्यक्रमाला उद्घाटनाला जाणार. मला असं वाटतं की खूप मोठी हानी महाराष्ट्राची झाली, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांची खूप मोठी हानी झाली. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, बहुजनांचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळं
ते कुठेही गेले असले, कुणासोबतही जरी ते सत्तेमध्ये असले तरी फुले शाहू आंबेडकरी विचार जो होता त्या विचारापासून ते तसूभरही बाजूला गेलेले नव्हते. त्यांनी त्या विचारामध्ये तडजोड केलेली नव्हती. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचंच आता शेवगाव पाथर्डीच्या बाबतीमध्ये नेवासा या भागामध्ये नरेंद्र पाटील असताना ज्या पद्धतीनं विकासाचा डोंगर किंवा जो निधी दिला आपल्याला त्यांनी विशेष प्रेम असायचं या भागावर. माझा मागच्या वर्षी जसं पावसाळी अधिवेशन होतं आणि या सरकारनं एक अध्यादेश काढला होता की शासकीय गायरान गावठाण जागेवरती ज्यांची निवासासाठीची अतिक्रमण आहे ती अतिक्रमण निष्कासित करण्यासाठीचा तो अध्यादेश होता. नोटिसा निघाल्या होत्या आणि त्या नोटिसामध्ये हजाराने तर लक्षावधी नोटीस होत्या महाराष्ट्रात. पावसाळी अधिवेशन चालू होतं. आम्ही ठरवलं की पावसाळी अधिवेशन चालू असताना अधिवेशनावरती मोर्चा घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा आम्ही आयोजित केला. रेड अलर्ट होता. प्रचंड पाऊस चालू होता मुंबईला. लोक जमतील नाही जमतील, होईल नाही होईल, लोक येतील की माहीत नव्हतं. पण तो विषयच एवढा गंभीर होता की लोक हादबल झाली होती. डोक्यावरचा निवारा जाणार होता, घर पडणार होतं, रस्त्यावरती येणार होती लोक. अशा परिस्थितीमध्ये तो मोर्चा निघाला, लोक जमा झाली आणि आम्ही राजपुरावरती आदरणीय बाळासाहेबांच्या घरी बसलो. हे समजलं अजितदादांना की प्रकाश आंबेडकर हे मोर्चाला इतक्या पावसामध्ये उपस्थित राहणार. अजितदादा आम्ही सगळे बसले होतो बाळासाहेबांच्या सोबत. अजितदादांचा फोन आला आणि अजितदादांना बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही ज्याच्यासाठी मोर्चा काढता तो अध्यादेश आम्ही आता रद्द करतो, फक्त इतक्या पावसात तुम्ही मोर्चा लिहू नका, बाकीच्या पदाधिकाऱ्यांना जाऊ द्या. बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की मी तुमचा कॉल घेतला, तुमचा सन्मान करतो, परंतु राज्यभरातनं 70-80 हजार लोक आलेले आहेत, मला मोर्चाला जावं लागेल. मी अर्धा तास मोर्चाला थांबेल आणि नंतर मंत्रिमंडळात तिकडे येईल. नंतर तो मोर्चा केला. आम्ही आमचं एक शिष्टमंडळ 10-12 जणांचं मंत्रालयामध्ये गेलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बरोबर ती चर्चा झाली. म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये मोर्चा निघतोय, पाऊस आहे, लोकांचा विषय इतका महत्वाचा आहे, अशा परिस्थितीमध्ये धाडसानं निर्णय करणं, शासनानं घेतलेला अध्यादेश तो रद्द करणं, हे धाडस मला नाही वाटत दुसरं कोणी करू शकते. अजितदादाच करू शकतात. कारण कसलेला मातीतला लोकांमधला कार्यकर्त्यांमधला नेता असल्यामुळं लोकांच्या समस्यांची जाण होती. आणि म्हणून आज महाराष्ट्र कोरका झाल्यासारखं तर खरंच वाटतंय. कारण असा नेता महाराष्ट्रामध्ये शोधू नये. 28 तारखेपासून बघतो की अजितदादानंतर कोण बाबा हे सगळं सांभाळला. शेतकऱ्यांचा विचार कोण करणार, इथल्या बहुजनांचा विचार कोण करणार, इथल्या आदिवासींचा विचार कोण करणार, इथल्या कष्टकरी असतील, मजूर असतील, यांचा विचार कोण करणार आहे. इथले सहकार साखर कारखानदारी असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, यांचा विचार कोण मांडणार आहे, त्यांना कोण भरीव मदत करणार आहे. कुठल्याही पक्षाचा माणूस जर फाईल घेऊन गेला, एखादा अर्ज घेऊन गेला तर ते कधी पक्ष म्हणून बघत नव्हते. आणि आमचे तर खूप प्रसंग सांगता येईल. मी भटकीमुक्तांच्या चळवळीत होतो तेव्हापासून तर आत्ता परवापर्यंत एकदम कामाचा माणूस, पुढे घेऊन जाणारा माणूस, विजन असणारा माणूस आपल्यातनं गेला. काळाने खरं म्हणजे मोठा घाला आपल्या सगळ्यांवरती घातलेला आहे. आणि आमच्या कुटुंबातलंच कुणीतरी गेलंय 28 तारखेपासून. मला असं वाटतं की ही भावना जी आहे, कुणी कुठल्याही पक्षामध्ये काम करू द्या, परंतु त्या प्रत्येकाची भावना झालेली आहे की आपल्या घरातला माणूस. जसं आता मगरे भाऊसाहेब सांगितलं की इंदिरा गांधी गेल्या, राजीव गांधी गेले, गोपीनाथ मुंडे साहेब त्या सकाळीच गेले, त्यावेळेस जी जाणीव झाली होती तीच अजितदादांच्या या अपघाती निधनानं झालं. मला असं वाटतं की ही जी हानी आहे महाराष्ट्राची, तुमची आमची सगळ्यांची, ही कधी न भरून निघणारी हानी आहे. त्या विचारांना आपण सगळ्या जणांनी पुढे गेलं पाहिजे. खरं म्हणजे काय काळाचा महिमा आहे. आपण सगळं एवढं एकमेकांच्या बद्दल द्वेष असूया किती बाळगतोय आपण, पण सकाळी निघालेले अगदी 5 मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं होऊन जाते. म्हणजे सभेला जाणार होते, लोकांच्यासाठी त्या सभेला जाणार होते. म्हणजे जन्माला यायची चाहूल आपल्याला 9 महिने 9 दिवस किमान अगोदर कळते, पण जाण्याची चाहूल कळत नाही ना आपल्याला. जर ती कळली असती तर अजितदादा किमान बसले नसते त्या विमानामध्ये. पण मला असं वाटतं की त्याचा शोध काय लागलेला नाही. त्याच्यामुळे जे आपण म्हणतो ना, मी माझं, त्याच्यानंतर याच्याबद्दल द्वेष, त्याच्याबद्दल द्वेष, 28 तारखेपासून तर मी स्वतःहूनच अंतर्मुखपणे विचार करतोय सगळ्याच गोष्टींचा की आपल्या हातामध्ये काही नाही. दादा काळाने नियतीनं घेऊन गेलेत, त्यांच्या विचारानं आपण आपल्या पद्धतीनं काम करावं, हीच खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण आदरांजली ठरेल. मला असं वाटतं की इतरांपेक्षा 2 शब्द मी जरा जास्त बोललो, पण माझ्या परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खऱ्या अर्थानं या राज्याचा दादा असणारा माणूस, नाव शोभून दिसत होतं. ती दादागिरी खरंच शोभून दिसत होती. ती कामातली दादागिरी होती. कारण काम न करता दादा म्हणणं काही बरोबर नाही, परंतु त्यांचं काम अफाट आणि अचाट असं काम होतं, म्हणून ती पदवी त्यांना शोभून दिसत होती. दादांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. विद्याधरजी काकडे यांना विनंती करतो की आपण आदरांजली या ठिकाणी वाहू.
आपल्या कर्तव्यावर असताना 10 दिवसापूर्वी अजितदादांचं दुःखद निधन झालं. तर 10 दिवस असं वाटलं की महाराष्ट्राला सुतक पडल्यासारखं झालं. गाव खेड्यात सगळीकडे असे लोक व्यक्त करतात की तसं त्यांच्या घरातला माणूस गेला. राजनापूर लिफ्टच्या 17 गावांना खऱ्या अर्थानं ज्या माणसामुळे ते काम आता उरकत आले असे अजितदादा आपल्यातनं आज गेले. मी 2-4 दिवसापूर्वी भाषणामध्ये एका बोललो की मॉडर्न डे यशवंतराव चव्हाण असं दादांना म्हणता येईल. कारण की मी जे थोडं वाचले त्याच्यामधनं मला माहिती मिळाली की एका वेळेस तेव्हा दादांचं भाषणामध्ये काही चूक झाली ती त्यांना मान्य आली आणि त्यासाठी आत्मकलेश करायला ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर गेले आणि तिथं जाऊन 1 दिवसाचा उपास झाला. तर असा चूक मान्य करणारा नेता आपल्याला आज गेलो. त्याचा खरोखर महाराष्ट्राला मोठा फटका बसला. शाहू फुले आंबेडकर ह्या विचारसरणीने दादा नेहमी चालले. आज सर्वांच्या साक्षीनं मी असं सर्वांना शब्द देईल की अजितदादांच्या त्या शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर ते चालले. मी सुद्धा तशाच मार्गाने चालायचा प्रयत्न करतो. असा अजितदादांकडनं मी तो एक सद्गुण घेईल आणि काकडे समूहाकडनं त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव त्याचबरोबर वकील संघटनेच्या अध्यक्षांच्या परवानगीने विनंती करतो की ॲडव्होकेट लांडे भाऊसाहेब दोघांच्याही वतीने आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी. सर्व उपस्थित आज आपण शेवगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना, सर्वजण दादांना आदरांजली वाहण्यासाठी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर म्हणजे शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्वजण जमलो. शेवगाव तालुका नेहमीच अशा या प्रसंगी अजितदादांचा वेगळ्या कोणत्या ना कोणत्या कारणाने शेवगावचा संबंध आलेला आहे. तर म्हणजे एक धडणीचा नेता, जात धर्म याच्या पलीकडं राजकारणाकडं बघणारा, कमी बोलणं, स्पष्ट बोलणं, पण काम मात्र योग्य पद्धतीने करणं, याचा अनुभव दादांशी भेटल्यावर आला. महाविकास आघाडीच्या निमित्तानं अनेक वेळा दादांचा बैठकीमध्ये संबंध आला. शेवगावची जी दादांची ओळख झाली ती खरं म्हणजे आंदोलनाची ओळख झाली. आम्ही आंदोलन करणारे लोक. दादा ITIच्या त्या ठिकाणी इमारतीच्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाला आलेले होते. त्यावेळेस शेवगाव तालुक्याच्या वतीनं आपण कापूस प्रश्नावर त्या ठिकाणी आम्ही आंदोलन दादा येणार म्हणून त्या ठिकाणी रस्त्यावर निवेदन ठेवून टाकलं. माननीय भुले पाटील, माननीय नरेंद्र पाटील ते पण होते. दादांनी ते बघितलं आणि आम्हाला सगळ्याला बोलून घेतलं. तुमचा काय प्रश्न आहे, निवेदन घेतलं आणि CCI केंद्र ताबडतोब 8 दिवसाच्या सुरू व्हावं म्हणून त्या ठिकाणी आदेश दिले. म्हणजे असे दादा जे कमी बोलणारा परंतु महाराष्ट्रातला सगळ्यांनी जसं उल्लेख केला तर दादा म्हणून असे नेते खरं म्हणजे ते पक्षाच्या पलीकडे असतात. राजकीय पक्षात सर्व वेगवेगळ्या पद्धतीने आता सांगितल्याप्रमाणे आपण काम करतो, पण पक्षाच्या पलीकडे जे नेते असतात महाराष्ट्रासाठी त्यापैकी दादा एक होते. सर्वांना ती धक्कादायक बातमी होती. सकाळी उठल्या TV लावल्यावर सर्वांनी जे पाहिलं, प्रत्येक जण दिवसभरानं आजही आपण पाहतो सगळ्या समाज माध्यमामध्ये दादाशिवाय दुसरं काही नाही. प्रत्येकजण हळायला किती विरोधक असला, दादांच्याबद्दल मतभेद असले, या प्रसंगी मात्र सर्वांनी दादांच्याबद्दल हळहळ व्यक्त होते. तेव्हा असा नेता होणे नाही. मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि शेवगाव तालुका वकील संघाच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. फुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय काकासाहेब पाटील नरोडे यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली अर्पण करावी. आजच्या शोकसभेचा अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब, त्या भागाचे आमदार म्हणून करते, आपले जिल्हा बँकेचे चेअरमन शेखर भाऊ आणि सर्व पक्षाचे शोकांकित बंधू. खरं तर आता सांगितलं सगळ्यांनी की महाराष्ट्राची कलीनं भरून येणारी हानी झालेली. कारण दादा माणूस असा होता की आता सगळ्यांनी सांगितलं की ते कामाशिवाय त्यांना काही सुचतच नव्हतं. प्रचंड काम. मला आठवतं की ज्यावेळेस जायकवाडी प्रोजेक्ट झाला
आणि त्याच्यानंतर काही लोकांनी परवानग्या घेतल्या आणि काही लोक राहिले. आणि मग नरेंद्र पाटलांनी मग त्याच्यामध्ये नरेंद्र पाटील आमदार होते आणि त्यांनी असं जी आपल्या कारखान्याला जी 5,000 एकरची पाणी परवाना होता आणि ते मोठं काम दादानी सगळे शेतकरी जे होते प्रवरा संगमपासून करे टाकळीपर्यंत तर सगळ्याला विभागून 20-20 गुंठे 5-5 गुंठे 10-10 गुंठे सरसगट पाणी परवानग्या त्यावेळेस दिल्या आणि मोठं काम आहे. आणि ते पाणी परवाना शिल्लक नसताना एक धाडसी निर्णय घेणारा दादा होता. आम्ही अनेक वेळेस त्यांना भेटायचा योग आला. शेखर बरोबर जाताना आम्ही पाहिलं. आम्ही निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो तर सकाळी 7ची वेळ दिली होती पुण्यात सर्किट हाऊसला. मग आम्ही रांजणगावच्या तिथूनच गणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून हार घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो. असा धाडसी माणूस आणि अकाली गेला. कारण आपण आता सांगितलं की महाराष्ट्रामध्ये फार थोडे लोक राहिले की ज्यांना जाण आहे, ज्यांना 10-5 लोकांची ओळख आहे आणि शेतकरी प्रश्नाची जी जाण असणारी माणसं फार कमी राहिलेली आहेत. आणि म्हणून या दुर्दैवी जाण्यानं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. सगळ्याचंच शेतकरी वर्गाचं नुकसान झालं आहे. आणि म्हणून या महान नेत्याला मी आदरणीय दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे नेते आणि या शहराचे नगराध्यक्ष सन्माननीय अरुणराव मुंडे यांना मी विनंती करतो की आपण आपली श्रद्धांजली अर्पण करावी. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजलीला उपस्थित असणारे सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी आमदार नरेंद्र पाटील, उपस्थित सर्व मान्यवर, सगळ्यांनी दादाबद्दल सांगितलं. दादा व्यक्तिमत्व स्पष्ट वक्ते आणि लोकांसाठी झपाटलेले व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल खरोखर आदर महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे. आणि असे नेते घडणं सहजासहजी घडत नाही. तर हा महाराष्ट्र पोरका झाला आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये अकाली निधन आपल्या महाराष्ट्रातल्या चांगल्या नेत्याचं झालं. माननीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे साहेब, माननीय विलासरावजी देशमुख असतील, आर्य राभा असतील, असे जे अकाली नेते गेले आणि खरं मोठं नुकसान महाराष्ट्रात झालंय. आज ह्या महाराष्ट्रामध्ये स्पष्ट वक्ता, राजकारणात स्पष्ट बोलणं खरं पाहिलं तर असं होत नाही, घडत नाही. स्पष्ट वक्ते नसतेच, कारण त्याच्यात खूप मोठी हानी होती स्पष्ट बोलणाऱ्याची. पण एवढ्या मोठ्या लेवलला असा एकमेव नेता होता. काम करायचं होणार असेल तर होणार, नाही होणार असेल नाही होणार, एवढं स्पष्ट भूमिका घेणारा नेता आज आणि महाराष्ट्रासाठी आणि जनतेसाठी झपाटणारा व्यक्ती आपल्यातून गेलाय. ही खरेखर न भरून निघणारी मोठी पोकळी. मी आजच्या ह्या शोकसभेनिमित्त माझ्या कुटुंबाच्या वतीने, नगरपालिका शेवगावच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, आमच्या महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो. यानंतर शेवगाव पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार आणि अहिल्यानगर जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आदरणीय चंद्रशेखर घुले पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी. आज इथं उपस्थित असणारे आपल्या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष आदरणीय माझे आमदार राजेंद्र घुले पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार मोनिकाताई, उपस्थित सर्व दुकानातील सर्व आलेले शेवगाव तालुक्यातील कार्यकर्ते. 28 तारखेला सकाळी आपल्याला सगळ्यांना अशी बातमी कळली, कोणाला विश्वासच बसला नाही. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शेवगावचं आणि त्यातल्या त्यात घुले कुटुंबाचं दादाचं काय नातं होतं, काही नाही, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना कल्पना आहे. सरांनी फार व्यवस्थित सांगितलं की कशा पद्धतीने दादांची दिनचर्या असायची, कामाची पद्धत असायची आणि ज्याला हा म्हणायचं त्याला हा म्हणायचं आणि नसलं उत्तर नाही म्हणायचं, हे त्यांच्या बाबतीत वस्तुस्थिती होती. त्या दिवशी 28 तारखेनंतर मी 29ला तिथं होतो बारामतीचं आणि तिथला समुदाय बघितला तर म्हणजे अक्षरशः सगळेजण ढासा रडत होते. कारण पुढं इतकं ब्लाइंड दिसत होतं की उद्याचं काय होणार आपण, आणि आपल्या मधल्या सगळ्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहे की आता कसं होणार, काय होणार, असा प्रश्न सगळा उपस्थित होता. मला आठवतं की दादांची सुरुवात ज्यावेळेस झाली
राज्य सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून झाले आणि पहिला कार्यक्रम मतदारसंघात आदरणीय आमदार नरेंद्र मुले पाटलांनी कुकण्याला सभा घेतली त्यांची कुकण्याला आपण साहेब होते त्यावेळेस आणि तिथून सुरुवात झाली. नंतर आपल्या कारखान्यावर गेले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून राज्यमंत्री कॅबिनेट नाही राज्यमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये सुरुवात झाली. आणि किती वाजता ते भोसबांनी सांगितलं आता लांडे भोसब की सकाळी 7:30ला अमरपूरच्या तिथं सुरुवात झाली. आणि अशोकचं तुम्हाला कल्पना आहे त्यावेळेस तुम्ही होते की सकाळी 7:30ला त्या माणसांनी उद्घाटनाची सुरुवात केली. सगळ्या गावोगाव आपण सेवन सर त्यांचं आपण त्यांचं स्वागत केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी. आणि त्यांचा त्यावेळेस मला आठवतं की जिल्हा बँकेची पहिली कॉम्प्युटराइज बँक दहीगावण्याची पहिली कॉम्प्युटराइज बँक दहीगावण्याची त्यावेळेस स्वर्गीय गुले पाटील साहेब होते आणि गडाख साहेब चेअरमन होते. त्याचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालं होतं पहिलं जिल्हा बँकेचं पण. आणि ते करून नंतर मग परत दुकानं आणि नंतर अक्षरशः म्हणजे त्या माणसाचा स्टॅमिना त्या काळात म्हणजे आपल्या कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर नरेंद्र पाटलांनी तिथं आंघोळ करायला लावली त्यांना. किती वाजता? संध्याकाळी 7:30 वाजता. संध्याकाळी 7:30 म्हणजे सकाळी 7ला सुरुवात शेवगाव तालुक्याच्या अमरापूरपासून झाली आणि रात्री माणूस तो 7:30ला आंघोळ करतो कारखान्याच्या गेस्ट हाऊसला. म्हणजे इतके 12-13 तास कारखान्यात सतत लोकांच्या कामात आपल्या मतदारसंघात तालुक्यात काम करणारी ती व्यक्ती अपेक्षित होती. म्हणून कधी न भरून येणारी चूक ती निश्चितच झाली. किंवा आपल्या सर्वांच्या वतीने विशेष करून जिल्हा बँकेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अनेक गोष्टी सांगता येतील. मला आत्ता भोसले सांगत होते की त्या दिवशीच त्यांच्या मुलाचं ऑफिसचं उद्घाटन होतं सुभाष पाटलाचे आणि बार संघटनेचे सगळे लोक आम्ही त्यावेळेस जमलो आणि असं ठरलं होतं की बाबा शेवगाव बारच्या संदर्भात काही विषय होते आणि ठरलं होतं की बाबा आता जायचं दादांकडे आर्थिक तरतूद बजेटमध्ये करायची फिक्स झालं यासाठी बरोबर आहे तुम्ही होते भोसले. परंतु ती भेट आमची अपुरीच राहिली. त्याच्यानंतर मला आठवतं की नागपूरला आपण भेटलो होतो आपल्या NCDCच्या कामासंदर्भात ते मार्गी लागलं. त्याच्यानंतर जिल्हा बँकेचं म्हणजे जी अतिवृष्टी झाली जसं आता गारपीटचं सांगितलं तसंच आता संपूर्ण राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर जिल्हा बँकेच्या वतीने 1,11,01,11 रुपयाचा चेक आम्ही देण्याकरता मुंबईला गेलो होतो. आणि त्यावेळेस त्यांनी मला शब्द दिला होता की एकदा हे नगरपालिकेचं हे सगळे इलेक्शन संपले की आम्ही निश्चितच नगरला येऊ. परंतु ती सुद्धा स्वप्न तुमचं आमचं कायमचं अपूर्ण राहिलं. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. पाथर्डी तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सन्माननीय मोनिकाताई राजीवजी राजळे मी यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजलीसाठी व्यासपीठाकडे यावं. आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सर्वपक्षीय शेवगाव तालुक्याच्या वतीने शोकसभेचं आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले. या शोकसभेसाठी उपस्थित असलेले तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरेंद्र पाटील गुले साहेब, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन चंद्रशेखरजी गुले साहेब, उपस्थित सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते, सर्व शोकाकुल तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी. आज खरं तर संपूर्ण राज्यावर किंवा आपल्या सर्वांवर दादांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ हे तरी आपल्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. गेल्या 28 तारखेला घटना घडली आणि खरं तर हे अतिशय दुर्दैव आपल्या राज्याचं आपल्या सर्वांचं आहे की कामाचा माणूस म्हणून ज्याची ख्याती होती, जो फक्त काही नेत्यांमध्ये किंवा एका पक्षापुरता मर्यादित किंवा कुटुंबापुरत्या मर्यादित असा नेता नव्हता. हा तुमच्या आमच्या घरातील आपला असा हवासा वाटणारा असा नेता आणि मला वाटतं यात महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा किंवा दादांचं वागणं, रागवणं, बोलणं, काम या सगळ्या गोष्टी हवेहवेसे वाटणारे तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, महिला असतील, या सर्वांना त्यांचं नेतृत्व हवं असं वाटायचं. खरं तर या महाराष्ट्र राज्याचे शिक्षणकार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारावर चालणारा, त्यांचे विचार जोपासणारे, प्रत्यक्षात कृतीत आणणारे असे आपले अजितदादा होते. आज जाण्यानं कुटुंबाची वैयक्तिक खूप मोठी हानी झालेली आहेच. एक मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे, पण महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी परिवार मानला. काम करत असताना सर्वच
मान्यवरांनी त्यांच्याबद्दल भावना, त्यांचे अनुभव, प्रत्यक्ष त्यांचा लाभलेला सहवास हे सगळ्यांनी अनुभवाने या ठिकाणी सांगितलेले आहे. खरं तर जी महाराष्ट्राची मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली, ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं, या राज्याच्या विकासामध्ये ज्यांचं मोठं योगदान होतं, ही माणसं अकाली निधन झाल्यानंतर, निघून गेल्यानंतर आपल्यातून खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आज गावचा सरपंच असेल, सोसायटीचा सदस्य असेल, वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, त्यांचा दादांशी संबंध आलेलाच आहे. अनेकांची कामं त्यांनी मार्गी लावलेली आहे. जे कामं होतील ते प्रत्यक्ष तोंडावर हो म्हणून सांगतील, जे होणार नाही ते सांगण्याचं धाडससुद्धा या नेत्यामध्ये होतं. आता आजकालची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. येणाऱ्याला प्रत्येक आपण हो हो होईल करतो, आज येतो, उद्या येतो, उद्या या परवा असं चक्रा मारायला लावतो. परंतु दादांच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नव्हता. एखाद्या नियमाचे काम तर होतच असतात, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एखाद्या गरजवंताला न्याय द्यायचा असेल तो दादांकडून दिला जाईल एवढी खात्री त्या कार्यकर्त्याला असायची. दादा आहेत ना ही भावना सुद्धा या राज्याला खूप महत्त्वाची होती. माहीत नाही आपण काय गमावलं, किती नुकसान या राज्याचं झालेलं आहे, परंतु या राज्याच्या, या तालुक्याच्या विकासामध्ये दादांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी जे काही दिलं, भरभरून दिलं त्या शेवगाव पाथर्डी तालुक्यासाठी हे आपण सर्वांना माहीत आहे, अवगत आहे. त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. आज कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही विचाराचा माणूस कार्यकर्ता दादांकडे गेला तर दादा फक्त कागद हातात घेऊन ते पेकडे सरकत होते, ते पत्र वाचायचे, काय निवेदन आहे ते बघायचे. आम्ही आमदार म्हणून त्यांच्याकडे गेल्यानंतर खरं तर इतका दरारा दादांचा होता, जाण्याचं धाडस व्हायचं नाही. परंतु गेल्यावर ते पत्र वाचायचे. त्या पत्रातलं एखादं आकार उकार जरी, एखादी ग्रॅमॅटिकल चूक जरी असेल तरी दादा ते निदर्शनास आणून द्यायचे की पत्र चुकलं, हे असं लिहायला पाहिजे होते, अशी वाक्यरचना असायची. म्हणजे एवढं ते आपुलकीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. आत्ताही जवळपास जानेवारी महिन्यापासून सर्वपक्षीय आमदारांना ते फोन करत होते. मलाही 25 तारखेला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की आता येणाऱ्या वर्षभरामध्ये सगळ्यांच्या जन्मतारखेच्या, वाढदिवसाच्या ते अपडेट करत होतं त्यांचं की तुमच्या वाढदिवसाला, सगळ्याच आमदारांच्या तुमच्या वाढदिवसाला दादांचा ऑफिसहून सकाळी 9 वाजता फोन येईल. किती जरी कामात असला तर तो फोन तुम्ही रिसीव्ह करा, असं त्यांच्या PA साहेबांकडून सांगणं आलं. आणि त्यामुळे खरं तर आम्ही सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत होतो की आपल्या वाढदिवसाला दादांच्या शुभेच्छा येईल. शेवटी एखाद्या मोठ्या नेतृत्वानं आपल्याला फोन करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज आमच्यामध्ये दादा नाही आहे, कारण की या तालुक्यामध्ये किंवा या राज्यासाठी काय दिलं हे आम्हाला सर्वांनाच माहीत आहे. आणि म्हणून खरं तर एक मनाला हुरूर लागली. परिवाराने ते खूप मोठं गमावलेलं आहे. ते उणीव परिवाराची जाणार नाही. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्राताई या ठिकाणी काम करताय. आणि खरंच आहे की शेवटी दादांच्या या सर्व राज्यकारभार करत असताना वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं. त्याच्यामागे त्यांचा संपूर्ण परिवाराचं सुद्धा योगदान निश्चितपणे आहे. खरं तर दादा सकाळी 6-7 वाजेपासून काम करायचे, रात्री उशिरापर्यंत करायचे. स्वतःसाठी, परिवारासाठी किती वेळ दिला असेल माहीत नाही, परंतु कामाचा व्याप, पद्धतशीरपणा, स्वच्छता, वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा हे गुण खरं तर आम्ही सर्वांनी कृतीत आणले पाहिजे, शिकले पाहिजे. आज आपण म्हणतो की आम्हाला वेळ नाही, आम्हाला खूप कामाचा व्याप आहे, परंतु एवढं मोठं राज्य चालवत असताना, वेगवेगळ्या संस्थेचं नेतृत्व करत असताना दादाने कधीही वेळेची या ठिकाणी जे वेळ जपण्याचंच काम केलेलं आहे. याचा अनुभव तुम्हाला मला सर्वांना आलेला आहे. 8ला कार्यक्रम असेल तर दादा 7:30ला हजर व्हायचे. जे 15-20 मिनिटं पूर्वी ते जायचे आणि अगदी बारकाईने लक्ष त्यांचं सगळ्या ठिकाणी असायचं. आपण बघतो आता दादा गेल्यानंतर खरं तर 28 तारखेपासून आपण मोबाईल आणि सोशल मीडियावर जर बघितलं तर अशी एकही व्हिडिओ क्लिप किंवा जे काही आपल्या प्रत्येकाचे अनुभव आहेत अनेक जण त्या ठिकाणी शेअर करतात. खूप जणांनी दादाबद्दल खूप लिहिलंय, जे कधी आपण ऐकलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं, बघितलं नव्हतं. आणि म्हणून आज दादा गेल्याचं जे दुःख आम्हाला सर्वांना, कुटुंबातील, परिवारातील एखादी व्यक्ती गमावण्याचं दुःख आपल्या सर्वांना झालं आहे. मला तर जो वारसा, जो विचार किंवा दादांची कामाची पद्धत ही आपण सर्वजणी आपण अंगीकारली. आपण ज्या पदावर, ज्या ठिकाणी आपण काम करतोय ते प्रत्यक्षातून कृती आणलं तर मला वाटतं हीच खरी तर दादांना श्रद्धांजली होणार आहे. कारण असा नेता पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राचं खूप नुकसान, जसं विलासराव देशमुख साहेब गेले, गोपीनाथराव मुंडे साहेब गेले, प्रमोद महाजनजी गेले, RR आबा गेले, आणि मास लीडर ज्यांना म्हणता येईल की गावगाड्याचा अभ्यास, सोसायटीचा अभ्यास, दुधाचा, सहकाराचा, सगळ्याच क्षेत्रातला अभ्यासू नेतृत्व हे दादा होते.
आणि म्हणून असा नेता व्हायला अनेक पिढ्या जावं लागतं, 30-40 वर्ष कार्यकर्त्याला नेत्याला तयार व्हायला लागतं. आणि म्हणून अशा व्यक्तीला, अशा नेतृत्वाला आपण आज गमावून बसलोय. खूप नुकसान तुमचं आमचं सर्वांचं झालेलं आहे. हे कधी न भरून येणारं नुकसान आहे. आणि मला वाटतं शेवटी काळाच्या ओघामध्ये आपण सर्वजण पुढे चालत जाऊ. आपलं दुःख हलकं होत जाईल, परंतु कामाच्या कृतीतून आपण दादांना जे भविष्यामध्ये या राज्यासाठी, या तालुक्याच्या विकासामध्ये आपापल्या पातळीवर काय योगदान देऊ, दादांचे आचार, विचार, कृती, त्यांचं काम करण्याची पद्धत, हे जरी आपण सर्वांनी आचरणात आणलं तर मला वाटतं ती त्यांच्यासाठी खूप मोठी आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीने होईल. मी आमच्या राजाई परिवाराच्या वतीने, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आलेल्या सर्व पक्षी नेते मंडळी, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहते. शेवगाव पाथर्डी तालुका कायम पवार कुटुंबियांच्या पाठीशी, त्यांच्या सुखदुःखात कायम बरोबर राहील अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करते. कार्यक्रमाच्या शोकसभेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी मोदी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. आपल्या तालुक्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले आमदार आदरणीय मोनिकाताई, जिल्हा बँकेचे चेअरमन आणि आपल्या विभागाचे माजी आमदार माननीय चंद्रशेखरजी गुले पाटील, माननीय काकासाहेब नरोडे पाटील, माननीय मगरी भोसले, माननीय ॲडव्होकेट सुभाषराव लांडे पाटील, नगराध्यक्ष माननीय अरुणराव गुंडे, उपनगराध्यक्ष माननीय ताहिर पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती माननीय अरुणराव पाटील, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्यातून आलेल्या सर्व संस्थांचे पदाधिकारी, सन्माननीय सोसायटीचे चेअरमन, सर्व शेतकरी बंधू, नगरपालिकेचे सर्व सदस्य आणि आपण सर्व अजितदादांचे अनुयायी आणि सहकारी मित्र आणि पत्रकार बंधू, डॉक्टर, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रातले मान्यवर आणि सर्व सहकारी, मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की असा एक माणूस नाही तालुक्यातला की ज्याचा आणि अजितदादाचा संबंध आला नाही. कारण तुम्हीच आमदार होते, अजितदादा राज्याचे कॅबिनेट मंत्री होते, 5 नाही 10 नाही 15 वर्ष. आणि काय केलं या माणसाने आपल्यासाठी, तर आताच शेखर भाऊंनी सांगितलं. अजितदादा हा इतका चलाख मनुष्य होता आणि समयसूचकता आणि कार्यकर्त्याला, सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची. संजय फडके आहे तिथं, आमचे सुरेशराव चव्हाण आई आजारी होत्या, त्यांनी पुण्याला भेट झाली अजितदादांची आणि सांगितलं मी शेवगावचा आहे आणि मला अर्जंट काही आर्थिक मदत लागेल. दादांनी लगेच 10,000 रुपये तिथं काढून दिले. इथं शेवगावला आल्यानंतर आत्ताच डॉक्टरांनी सांगितलं, जैन गल्लीमध्ये शिवाजी चौकात आपली फेरी चालू होती, विष्णूपंजी देहड्राय भेटले, ते आज आपल्यात नाहीत. अजितदादाला भेटले, मिठी मारली आणि सांगितलं की तुमचे वडील आणि आम्ही पायी पंढरपूरची वारी करायचो. म्हणजे वडीलधारी सुद्धा अजितदादांना ओळखायचे, तरुणांबरोबर वावरण्याची तर त्यांना हौसच होती. त्याच्यामुळं शेवगावमध्ये आल्यानंतर ते जे डिव्हायडर त्यावेळेस केले आपण, यांची पाठी राष्ट्रवादीची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला डावी पाठी. अजितदादाला वेळ नाही, भाऊंनी ठेवले 25 कार्यक्रम. त्या डिव्हायडरवरून एकदा इकडं उडी मारायची, तिकडं फोटो काढला आणि राव लगेच परत डिव्हायडरकडून इकडं उडी मारायची, मध्ये आपली गटार आहेच ती परत पार करायची. असा हा माणूस
म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारा, कोणाला नाही म्हणणार नाही. कोणत्या पार्टीचं उद्घाटन करायचं, कोणत्या हॉटेलचं उद्घाटन करायचं. पण सांगू इच्छितो, भोगूरच्या पुलाचं काम असेल, भोगूरचा बंधारा असेल, सामनगावचा बंधारा असेल, ताजनापूरचा पहिला टप्पा असेल, ताजनापूरच्या दुसऱ्या टप्प्याची प्रशासकीय मान्यता असेल, कासार पिंपळगाव बरोबर स्वर्गीय राजीवजी यांच्याबरोबर मी गेलो अजितदादांबरोबर. माझ्या दुसऱ्या टर्मच्या वेळी राजाभाऊ होते आणि तिथं सुद्धा कॅनॉलच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन शेखर भाऊ होते त्यावेळेस, तटकरे साहेब आणि अजितदादा यांनी त्या ताजनापूरच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन केलं. असं सर्वांना म्हणजे बरोबर घेऊन जाणारा मनुष्य, सर्वांना हवासा मनुष्य. स्वर्गीय फुले पाटील साहेबांचे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना चांगले माहीत होते. आपण काही काम पवार साहेबांकडे घेऊन गेलो तर पवार साहेब सांगायचे अजितला भेटा. म्हणजे पूर्ण राज्य काकासाहेब एक प्रकारे पवार साहेबांनीच अजितदादांच्या हातात दिलं होतं. आणि महाराष्ट्रातला चांदा ते बांधा प्रत्येक मनुष्य जो पवार साहेबांच्या संपर्कात होता तो आपोआप अजितदादांच्या सानिध्यात आला. आणि फक्त आला नाही तर अजितदादांनी त्यांना पवार साहेबांकडून आला म्हणून फार प्रेमाने त्याला जीव लावला, त्याला जोपासलं. एक उदाहरण सांगतो की आम्ही पाथर्डी तालुक्यात सभा होती, राजाभाऊनीच लावली होती. आणि आप्पा काका आता राजाभाऊ आमदार असल्यामुळे बाजूला बसले होते. सगळी सभा झाली वगैरे आणि अजितदादा थांबले त्यांच्याजवळ. काका तुमची तब्येत कशी आहे, आवर्जून विचारपूस केली. एवढं प्रेम त्या माणसाचं, आपल्या पक्षात असो वेगळ्या पक्षात असो, पण आपण एक वेळेस एकत्र काम केलं होतं ही जाणीव त्यांना होती. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांना हवेसे अजितदादा 220 kVचं सबस्टेशन केलं, त्याचं उद्घाटन झालं. भेंडाकुकाना प्रादेशिक नळ योजना केली, त्याचं उद्घाटन झालं. बदमेश्वर बंधारा केला, त्याचं उद्घाटन झालं. भाऊ आमदार असताना गारपीट झाली, पिचड साहेब आले गायकवाड जळगावला, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधी मंत्री त्या गावाला आले नाही. तिथं त्यांनी त्या झाडाखाली गारा पडताना काकासाहेब पाहिल्या, डाळिंब पडले, कुलट महाराजांची कोबी गेली. भाऊने अजितदादाला फोन केला, सकाळी अजितदादा आपल्यात हजर. मी आणि सखारामनी गायकवाड जळगावून बेळगावला जाताना रस्त्याच्या बाजूला ज्या गारा होत्या त्याचा फोटो काढून ठेवला आम्ही मोबाईलमध्ये. म्हणलं आता हे तर गाडग्यात ठेवल्या तर त्याचं पाणी होणार, अजितदादाला काय दाखवायचं, म्हणून आम्ही फोटो काढून ठेवला. भाऊंनी दुसऱ्या दिवशी अजितदादांना तिथं आणलं कारखान्यावर. आपण तो फोटो दाखवला, इतके हुशार होते अजितदादा. ते म्हणले अरे नरेंद्र हे तर रस्त्याच्या कडेच्या गाराचा फोटो आहे आणि हे मोबाईलमध्ये गारा कमी पडल्या तरी पूर्ण स्क्रीनवर ते मोठं दिसतं. म्हटलं आपल्याला हेच तर करायचंय, मग हाच पुरावा आपल्याला पुनर्वसन व मदतच्या सेक्रेटरीला पाठवायचा. एवढे दादा हुशार होते. ते म्हणले तुझ्या फोनवर नको पाठवू, तुझ्या फोनवरून नाही जमणार, माझ्या फोनवर पाठवू, म्हणजे ते अधिकृत होईल. आणि याच्याहून तिकडं ते फॉरवर्ड केलं आणि त्यांनी सेक्रेटरीला फॉरवर्ड केलं. गारा पडल्या 21 गावात, भाऊंकडून मदत मिळाली. 111 गावाच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गारपीटचे जमा झाले. म्हणजे एखाद्याला जर मदत करायची असेल तर ते स्वतःच त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट घ्यायचे की हे काम सक्सेस झालंच पाहिजे. अशा पद्धतीचा हा गोरगरिबांमध्ये सगळ्यांना सहकार्य करणारा माणूस. आता सांगितलं अनेक योजना म्हणजे लोकहिताच्या गोरगरिबांच्या हिताच्या त्यांनी या सरकारमध्ये सुद्धा चालू केल्या. आणि विशेषतः चंद्रशेखर फुले पाटील आणि अजितदादांचे तर फारच म्हणजे चांगले आपल्या तालुक्याचे संबंध, भाऊंचे संबंध म्हणजे आपले संबंध. आणि अशा पद्धतीने तालुक्याचं कुठलंही काम असेल तर ते कधी नाही म्हणत नव्हते. काकासाहेबांनी आता उल्लेख केला. आपल्याला आता या जायकवाडी धरण एक वेळी आपण म्हणायचो की हे काय चाललंय, 700 रुपये एकरनी काळी भोर जमीन शोधून खडा सापडणार नाही अशी घेतली. पण आता तेच असं वाटायला लागलं का हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे की काय. कारण ते जर नसतं तर कुठून आलं असतंय पाणी. शेवगाव पाथर्डी व 50 गावाला कोणतं पाणी गेलं असतं. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी हे सगळं जायकवाडी धरणावर आणि अजितदादांनी आपला हक्क
त्या धरणावरती कायमस्वरूपी तिथं प्रस्थापित केला. 5,000 एकरचा पाणी परवाना सहकारी लिफ्ट योजनेचा होता. तो कऱ्हे टाकळीपासून तो प्रवरे संगमपर्यंत जेवढे सगळे अनधिकृत उपसा सिंचन योजना होत्या त्या सगळ्या सरकारला त्यांनी अधिकृत करायला सांगितलं. तिथं वीज कनेक्शन अधिकृतरित्या दिल्या. आपल्यावरती सरकारने आधी पर्क्युलेशन टॅक्स लावला होता. पर्क्युलेशन कुठं होत असतं? चढावर का उतारावर? पर्क्युलेशन उतारावर होत असतं. म्हणजे जायकवाडीच्या खाली जो उजवा डावा कालवा आहे तिकडं असणाऱ्या जमिनीवरती पर्क्युलेशन होईल. यांनी पर्क्युलेशन टॅक्स आपल्या चढावर असणाऱ्या तालुक्याला लावला होता. तो अजितदादांनी रद्द केला आणि आपल्याला पाणी जास्त उंचावरती घेऊन जावं म्हणून जिथं 7.5 हॉर्स पॉवरच्या परवानगी होती मोटरला तिथं 12.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोटरी रेग्युलर केल्या. कोपरे धरण करायचं जुन्या लोकांना माहिती आहे. त्यावेळेस गोळीबार झाला, जमीन अधिग्रहित झाली, पण धरण तर होत नाही. आपण म्हणलो बाबा नका ते धरण करू, पण त्या कोपऱ्याच्या लाभ क्षेत्रामध्ये असणाऱ्या लाभार्थींना केटीवेरच्या माध्यमातून का होईना पाणी उपलब्ध करून द्या. आणि मग त्या कोपरे धरणाचा वॉटर अकाउंट वापरून तिथं 6-7 बंधारे, आपलं मळेगाव असेल, ढोरजळगाव असेल, कोणतंही गाव असेल जिथं जिथं साईट उपलब्ध असतील त्या. आणि अजितदादा तिथं आले, त्या नकाशावर ते सगळं ते बघितलं आणि त्यांनी तिथं पाहिजे तेवढा निधी घ्या म्हणून शेखर भाऊंना कोट्यवधी रुपयाचा निधी आज त्या परिसरामध्ये त्या केटीवेरसाठी दिला. आणि आपल्याला माहित आहे की सगळ्यात जास्त गट जर कोणता असेल तर तो आज तालुक्यातला या कोपऱ्याच्या लाभ क्षेत्रातील केटीवेरमुळं झालेला ढोरजळगाव गट आहे. म्हणजे काम हे बोलत असतं. अजितदादांनी काय केलं आपल्यासाठी तर मी सांगतो प्रत्येक गावासाठी या माणसाचं योगदान आहे. कशानं कशाच्या रूपाने आहे. असा हा मोठा नेता हा आपल्यातून गेला. दुःख तर होणारच आपल्याला. आत्ताच सांगितलं जिल्हा बँकेच्या वतीनं पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं पण तिथं आपण श्रद्धांजली अर्पण केली. कारखान्याच्या माध्यमातून तर केलीच आपण. आणि प्रत्येक काकासाहेब बारीक सारीक गोष्टमध्ये कुणाचं लग्न असो, सुखदुःखाचा कार्यक्रम असो, अजितदादा तिथे हजर राहायचे. आणि वाईट याचं वाटतं की ज्या माणसामध्ये ती क्षमता होती सगळ्या शेतकऱ्यांचे, समाजातील सर्व घटकांचे, नगरपालिकेचे प्रश्न समजून घेण्याचे, तो माणूस ऐन उमेदीच्या काळामध्ये आणि जेव्हा खरं त्याचं कर्तृत्व दाखवण्याची संधी आली होती अशा वेळेस सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा मनुष्य, गोरगरिबांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन देणारा मनुष्य, गव्हर्नमेंट मशिनरीवरती पूर्ण वचक असणारा मनुष्य हा आपल्यातून गेला. आणि आत्ताच सांगितलं की त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मध्ये जे गुणवत्ता होती त्याच्या 10% जरी आपण ते अंगीकारलं तरी सुद्धा फार मोठं काम आपण करू शकतो. एवढीच आपल्या सर्वांच्या वतीनं आज सगळ्या पक्षाचे नेते मंडळी इथं आले, सगळे पदाधिकारी आले. दुःख सगळ्यांनाच झालेलं आहे. मुंडे साहेब गेले, विलासराव देशमुख सारखा एक महान नेता आपल्यातून गेला. हे सगळे एका विचाराचे माणसं होते. म्हणजे यांना फक्त रचनात्मक काम करायचं आणि आपल्याकडे जनता जनार्दनाने जी सत्ता दिली त्या सत्तेचा वापर हे परत त्या जनता जनार्दनाच्या उत्कर्षासाठी करायचं या हेतूनं या सगळ्या लोकांनी काम केलं आणि महाराष्ट्र उभा करण्याचं काम केलं. त्याबद्दल आज आपण सर्वजण इथे शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने आपण तर इथे त्यांना त्यांच्या स्मृतीस वंदन केलेलंच आहे. मी देखील अजितदादांच्या स्मृतीस वंदन करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. यानंतर त्यानंतर प्रसायदानासाठी सगळ्यांना विनंती करतो आपण जागेवरती बोलावं.